तर मला असं वाटतं की आपण चांगली चर्चा करतो आहोत आणि एक सखोल विचार मांडण्याची संधी या निमित्तानं मला मिळते आणि अर्थातच या ज्या सगळ्या गोष्टी मी जे काही बोलतोय चर्चा करतोय हे माझं स्वतःचं ओपिनियन आहे. पॉझिटिव्हच गोष्टी आहेत सगळ्या. देयर इज नो एनी निगेटिव्ह थिंग दॅट इज हिडन इन दिस डिस्कशन. तर मी विद्यार्थ्यांना सांगू शकते की जसं तुम्ही सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, जसं की पदव्युत्तर शिक्षणासोबत सर म्हणजे स्किल्स, त्यानंतर तुम्ही तुमचं गोल एक फिक्स ठेवलं पाहिजे जसं सरांनी सांगितलं. कारण तुमचं जर गोल फिक्स असेल तर तुम्हाला शिक्षक महाविद्यालय नक्कीच खूप जास्त सपोर्ट करेन असं मला वाटतं. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे सर प्राचार्य आपल्यासोबत आहेत, म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की त्यांची थॉट प्रोसेस आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न नक्कीच एक नवीन यश समाजात उपलब्ध होईल. आणि पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आपण फक्त काउन्सिलिंगसाठी जातो, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सरांच्या पॉझिटिव्ह माइंडनी पाहायला भेटताय, ऐकायला भेटताय. तर ही एक तुमच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटी सरांनी दिली आहे, तर तुम्ही याचा लाभ घ्यावा असं मला नक्कीच वाटतं. तर सर आपण पुढचा प्रश्न असा घेतोय, NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, तर त्यामध्ये जे बदल घडताय म्हणजे तुम्ही जसं आता सांगितलं इथिक्स असेल, पॉलिटिक्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा इंट्रोड्यूस केल्यात न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. तर हे गोष्टी त्यांचा इंट्रोड्यूस करण्यामागे जो मुद्दा आहे जो की समाजामध्ये वावरतो, की तो मुद्दा असा आहे की आजूबाजूला लोकांमध्ये आजकाल फक्त पुस्तकी ज्ञान हे लोक जास्त घेण्याचा प्रयत्न करतात, की पदव्युत्तर मग आम्ही हे पुस्तक रेफर करू, आम्ही हे करू. पण पुस्तकाबाहेरचं ज्ञान सुद्धा खूप गरजेचं आहे. आपल्याला भूतकाळामध्ये जाऊन भूतकाळातल्या गोष्टी सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसे की आपण आपल्या महाराजांचंच घेऊया की इतिहास आपल्याला असणं महत्वाचंच आहे. कारण पहिले हा इतिहास हा सब्जेक्ट शाळेत होता सर, त्या शिकायची सेवायची. पण सर मोठ्या वर्गात येताना काय झालं, तो विषय कमी झाला. आर्ट्स जर घेतलं तर तो एक स्पेशल विषय, पण स्टुडंट्सनी जर सायन्स घेतलं तर तो विषय नाहीये. तर मग लोकांचं त्या गोष्टीकडचं एक ज्ञान म्हणू शकतो आपण कमी होत चालला आहे. तर ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीने एक ती संधी उपलब्ध करून दिली आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही आता हे शिक्षणासोबत ह्या ज्या गोष्टी आहेत सर्वांगीण विकासासाठी लागता आहेत. जसं की आपण पाहू शकतो, आपण भारत देशामध्ये राहतो आणि त्यात आपण महाराष्ट्रात राहतो. तर आपली जी संस्कृती आहे ती शिक्षण पद्धती अशी आहे की गुरुकुल शिक्षण पद्धती आहे. महाराजांच्या काळामध्ये म्हणू शकाल किंवा जेव्हा संत होते, म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी उठताय तेव्हापासून तुम्ही गुरुच्या आज्ञेमध्ये आहात. आणि आताच्या शिक्षणात कसं झालं आहे, आम्ही एक स्पेसिफिक टाइम कॉलेजमध्ये येतो. तर ही जी पद्धती चेंज झाली आहे, तरी सुद्धा NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी आम्हाला ही संधी उपलब्ध करून देत आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी हे करू शकता. तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता की ह्या सगळ्याचा तुम्ही कसा लाभ घेतला पाहिजे? बरोबर आहे. कारण कसं आहे, जशी डेव्हलपमेंट होत असते त्याचबरोबर काही सोसायटल इश्यूज सुद्धा ऑटोमॅटिकली जन्म घेत असतात. सोसायटल इश्यूज म्हणजे काही वाईट गोष्टीसुद्धा किंवा ज्याकडं खरं तर कंट्रोल असला पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जसं मगाशी मी उल्लेख केला की ह्युमन व्हॅल्यूज आणि इथिक्स किंवा आपण कम्युनिकेशन करणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या लँग्वेजवर तर कमीत कमी आपलं प्रभुत्व हे असायलाच पाहिजे. समजा तुम्ही सेकंडरी लँग्वेज असेल, थर्ड लँग्वेज असेल, त्याच्यात तुमचं थोडंसं प्रभुत्व कमी असेल तर ते चालू शकतं. परंतु जे डेली रुटीनमध्ये तुम्ही जी लँग्वेज वापरणार आहात त्या ठिकाणी तुमचं प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने ही फ्रीडम दिलेलं आहे. म्हणजे आज मला खूप म्हणजे अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपल्या भारत सरकारनं त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं अभियांत्रिकीचं शिक्षणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडणाऱ्या भाषेमध्ये घेऊ शकता ही संधी त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये घेऊ शकता, डिप्लोमा तुम्ही कंप्लीट मराठीमध्ये शिकू शकता, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा इंजिनिअरिंगचे जे काही 40-50 विषय आहेत ते सुद्धा तुम्ही मराठीमध्ये शिकू शकता. म्हणजे एक फ्रीडम ऑफ एज्युकेशन ही नवीन एज्युकेशन पॉलिसी आपल्याला चांगल्या पद्धतीनं देते आहे. आणि एक थोडीशी अनस्टॅबिलिटी अमाउंग दी सोसायटी पीपल ती कमी करण्याचा प्रयत्न ही नवीन एज्युकेशन पॉलिसी करते. कारण समाजाचं स्वास्थ्य जर चांगलं राहिलं तर ती शिक्षण पद्धती ही इफेक्टिव्ह आहे असं त्याचा अनुमान काढू शकतो. आणि मला असं वाटतं की नवीन एज्युकेशन पॉलिसी हे सगळ्या गोष्टींचा विचार करते. त्या प्रकारच्या गोष्टी त्या माध्यमातून शिकवल्या जातील. त्याचबरोबर ही पॉलिसी ही नवीन नवीन संधीसुद्धा देते. म्हणजे पूर्वी एक विद्यार्थी एकच डिग्री घेऊ शकत होता,
परंतु नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त डिग्री म्हणजे ड्वेल डिग्री किंवा 2 डिग्री एकाच वेळेस तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. किंवा समजा तुम्ही इंजिनिअरिंग करता आहात, तुम्हाला ड्रामामध्ये किंवा आर्टमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही आर्टची डिग्री घेऊ शकता आणि इंजिनिअरिंगची पण डिग्री ही घेऊ शकता. म्हणजे अशा प्रकारचा फ्रीडम तुम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर पूर्वी काय व्हायचं की समजा इंजिनिअरिंगचा कोर्स हा 4 वर्षाचा आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर कंप्लीट केलं, तो ड्रॉपआउट झाला, तर त्याला त्या 1 वर्षात जे काही शिक्षण घेतलं आहे त्याचा कुठेही फायदा होत नव्हता. परंतु नवीन एज्युकेशन पॉलिसी काय करते, 1 वर्षाचं शिक्षण झालं असेल तर तुला सर्टिफिकेट मिळणार, 2 वर्षाचं जर झालं असेल तर तुला डिप्लोमा सर्टिफिकेट देण्यात येणार, 3 वर्षाचं जर झालं तर तुला ऑनर्स डिग्रीचं सर्टिफिकेट मिळणार, 4 वर्षाचा कोर्स तू कंप्लीट केला तर तुला कंप्लीट डिग्री कोर्सचं सर्टिफिकेट मिळणार. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला काही अडचणी आल्या, तो शिकू शकला नाही, परंतु त्या लेवलचं त्याने जर एज्युकेशन घेतलेलं असेल तर त्या एज्युकेशनच्या लेवलच्या बेसिसवर त्याला एम्प्लॉयमेंट ही भेटू शकतं. किंवा तो स्वतःचा व्यवसाय उद्योगसुद्धा त्या एज्युकेशन, कारण त्याच्याकडे ते एक डॉक्युमेंटरी प्रूफ असणार आहे की यस मी 2 वर्ष इंजिनिअरिंगचे केलेले आहेत, मी 3 वर्ष केलेले आहेत, मी 1 वर्ष केलेलं आहे. आणि त्या बेसिसवर त्याला वेगवेगळ्या स्कीम्समध्ये सहभागी होता येईल. स्कीम्स म्हणजे मला म्हणायचा उद्देश आहे की समजा त्याला एखादा उद्योग स्थापन करायचा आहे, उद्योग स्थापनेला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशनसाठी नेसेसरी डॉक्युमेंट्समध्ये पहिलं डॉक्युमेंट येतं ते तुमचं क्वालिफिकेशन. म्हणजे आज एकही विद्यार्थी कदाचित याच्यामुळं त्या सिस्टमपासून किंवा त्या अवेलेबिलिटीपासून वंचित राहणार नाही. त्याला ती निश्चित संधी या निमित्तानं उपलब्ध झालेली आहे. फक्त त्या संधीचं तो सोनं कसं करतो हे त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे संधी आहेत, नवीन एज्युकेशन पॉलिसीचे खूप फायदे आहेत. तर ते विद्यार्थ्यांनी किंवा समाजानं त्या पद्धतीनं वावर करणं किंवा विद्यार्थ्यांनी त्या ग्रॅब करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सर, आता विद्यार्थ्यांचं काय झालं आहे की पदव्युत्तर शिक्षण घेतलं की त्यांना असं वाटतं की आम्हाला लगेच जॉब भेटला पाहिजे किंवा हे भेटलं पाहिजे, जसं की तुम्ही आधी सांगितलं त्यासाठी स्किल्स रिक्वायर्ड आहेत. पण सर, आपण पदव्युत्तर शिक्षण घेतोय त्यावेळेसही आपण, तुम्ही आता सांगितलं की अजून एखादी डिग्री घेऊ शकतो ज्यांना आर्ट्स आवडतं किंवा वेगळ्या गोष्टी आवडतात, सायमल्टेनियसली घेऊ शकतो. तर मग विद्यार्थ्यांच्या मनात म्हणजे जी भावना आहे की एकच डिग्री घेऊन मला जॉब पाहिजे, ही मला वाटतं की थोडी कमी केली पाहिजे विद्यार्थ्यांनी, की दुसरी पण डिग्री, 2 ड्युअल डिग्री तुम्ही जी कॉन्सेप्ट आता आम्हाला सांगितली ही नक्कीच एक नवीन वाव देईल असं मला वाटतं. डिग्री झालं, पदवी झाल्या आणि NEP आम्हाला उपलब्ध करून देत आहे. तर या सगळ्या गोष्टींनी एक नवीन युवा पिढी घडेल, यात काही चांगली युवा पिढी घडेल असं मला वाटतं. कारण कसं आहे, जो काही मनामध्ये असतं की नाही अरे मला त्या क्षेत्रामध्ये पण जायचं होतं, पण मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं त्याच्यामुळे मला ड्रामा करता येत नाही, मला कल्चरलमध्ये जाता येत नाही, किंवा मला अजून दुसरा जर्नलिझमचा कोर्स करायचा होता पण जाता येत नाही आहे किंवा जाता येत नव्हतं. परंतु आज ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमुळं ते सगळं फ्रीडम त्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. फक्त आता याच्यामध्ये काय आहे, कपॅसिटी, कपॅबिलिटी अँड ॲबिलिटी ह्या 3 गोष्टी जर फोकस झाल्या, त्यांनी जर त्या विद्यार्थ्यांनी जर केल्या, तर मला असं वाटतं की अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी म्हणजे समाज वर्गासाठी ही उपलब्ध झालेली आहे. सर, तर मग आज अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाची ही संस्थेची हे कॉलेज श्री छत्रपती शिवाजी महाराज ऑफ इंजिनिअरिंग, तर ह्या कॉलेजमध्ये तुम्ही अशा कोणत्या गोष्टी बदलल्या किंवा बदल घडून आणू इच्छिता की ज्यामुळे स्टुडंट्सच्या आयुष्यामध्ये एक नवीन उजाळणी होईल? नाही, निश्चित आता रेग्युलरली आणि दिवसेंदिवस थोडे बदल हे आमच्याही लक्षात येत आहेत. आणि अर्थातच याचं संपूर्ण श्रेय हे आमचं अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे जे काही विश्वस्त आहेत, कार्यकारिणी सदस्य आहेत, त्याच्यामध्ये मला प्रामुख्यानं अध्यक्षसाहेब, नंतर उपाध्यक्ष, त्याचबरोबर सेक्रेटरी, सहसेक्रेटरी, सचिव ह्या सर्व मंडळींचं रेग्युलरली आम्हाला मार्गदर्शन मिळतं. आणि ते मार्गदर्शन मिळाल्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेजची आमची जी काही टीम आहे, फॅकल्टी टीम ज्याला आम्ही म्हणतो, त्यामध्ये आमचे विभाग प्रमुख आहेत, सिनियर फॅकल्टी मेंबर्स आहेत, टीचिंग स्टाफ आहे, नॉन टीचिंग स्टाफ आहे, म्हणजे अप टू द एंड दॅट इज लास्ट दॅट इज प्यून, या सर्वांचं सहकार्य आणि आम्ही जे काही प्लॅन केलेलं आहे ते एक्झिक्युशन करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं आज हे सगळं बदल छोटे, आम्ही फार म्हणत नाही की आम्ही खूप बदल केलेत, परंतु थोडे बदल आम्हाला दिसत आहेत. विद्यार्थ्यांचं अटेंटिव्हनेस जे आहे ते वाढतं आहे. आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर एक टायअप केलेले आहेत, MOU केलेले आहेत. इंटर्नशिपसाठी आम्हाला त्या कंपनीची मदत होते, त्याचबरोबर प्लेसमेंटसाठी आम्हाला या कंपन्या
या ठिकाणी येतात. आपण दरवर्षी भव्य असा भरती मेळावा त्यामुळं घेत आलेलो आहोत. फक्त भरती मेळावाच नाही तर रेग्युलरली आपण डिपार्टमेंट वाईज प्लेसमेंट ड्राईव्हसुद्धा घेतलेले आहेत आणि त्याचा परिपाक असा आहे की मोर दॅन 75% स्टुडंट्स, मेकॅनिकलमध्ये तर 100% प्लेसमेंट आहे, ENTCमध्ये मोर दॅन 80% प्लेसमेंट आज मितीला झालेलं आहे, सिव्हिलमध्येही चांगलं प्लेसमेंट आहे, कम्प्युटरमध्येही चांगलं प्लेसमेंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही घडत आहेत त्या सगळ्याच्या एकत्र इफर्ट्समुळं घडत आहेत असं मला असं वाटतं. सगळ्यांचे प्रयत्न आहेत, त्याच्यामध्ये प्रयत्न प्रामाणिक आहेत. प्रामाणिक प्रयत्न हे आहेत की आमचा विद्यार्थी चांगला घडावा, त्या उद्देशाने सगळेजण प्रयत्न करत आहेत आणि त्या पद्धतीचे आउटपुट्स हे आम्हाला या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे 2022 साली या महाविद्यालयाची इनटेक फक्त 270 होती. मला आनंद वाटतो की आज या महाविद्यालयाची इनटेक जी आहे, विद्यार्थी संख्या जी काय इनटेक ती दुप्पट झालेली आहे. 1400 ते 1500 विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये दररोज म्हणजे दरवर्षी शिक्षण घेत आहेत. कित्येक विद्यार्थी पासआउट झालेले आहेत, चांगल्या चांगल्या पदावर ते काम करत आहेत. फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही बरेचसे विद्यार्थी हे त्यांचं नाव झळकावत आहेत. काही विद्यार्थी आता मला बरेचसे विद्यार्थी भेटले की ते परदेशी जात आहेत, PGचं शिक्षण घेण्यासाठी ते परदेशी जात आहेत. म्हणजे ह्या प्रकारची जी काही डेव्हलपमेंट घडते आहे, अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये येते आहे, तर ती मला असं वाटतं की चांगला एक इम्पॅक्ट ह्या एज्युकेशनल सिस्टमचा किंवा ह्या कॉलेजचा ते त्या दृष्टीनं ते दाखवत आहेत. तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की आपल्या संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एक नवीन संधी सगळ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे आणि ह्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि ह्या वाढत्या इनटेकमध्ये वाढत्या स्टुडंट्सच्या येण्याने हे दिसून येत आहे की कॉलेजमध्ये नक्कीच बदल घडत आहेत आणि ह्या बदलांमध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे हे नक्कीच दिसून येते. कारण की प्रत्येक गोष्टीचं नेतृत्व करणं खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्ही सर ते खूप चांगल्या पद्धतीने करताय हे आम्हा सर्वांनाच दिसून येत आहे. कारण की एवढी मोठी टीम हँडल करणं आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं आणि विद्यार्थीसुद्धा ह्या गोष्टीला सपोर्ट करत आहेत तुमच्या की आम्हाला ही सर गुड प्लेसमेंट हवी आहे. आणि विद्यार्थी आणि या शिक्षकांच्या ह्या संवादामुळं अवेबिलिटीमुळं आपण ह्या सगळ्या गोष्टींची संधी सरांनी उपलब्ध केल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत आहे. खरंच सर, खरंच आम्ही म्हणजे विचार करू शकत नाहीये की पुण्या मुंबई नंतर सुद्धा आपल्या जवळच्या भागामध्ये याच्यामध्ये मी थोडंसं अजून ॲड करेल. म्हणजे आपण फक्त अकॅडमिक्सबद्दल आतापर्यंत बोललो, हो, परंतु जसं म्हटलं की NAP म्हणते की एक चांगला इंजिनियर घडावा. चांगला इंजिनियर जर घडवायचा असेल तर त्याला बाकीच्या सामाजिक गोष्टींचं सुद्धा भान असणं खूप आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये करिक्युलर ॲक्टिव्हिटीज येतात, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज येतात आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास की ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो त्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स, मग NSS असेल, NSSच्या माध्यमातून असेल किंवा तुमचं अर्न अँड लर्न स्कीम असेल किंवा प्रत्येक डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांच्या संघटना किंवा असोसिएशन्स आहेत त्यांच्या माध्यमातून, गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून, सेमिनारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची मोटिवेटिंग लेक्चरर्स किंवा रिसोर्स पर्सन या ठिकाणी इन्व्हाइट केले जातात आणि त्यांचं जे काही नॉलेज आहे किंवा त्यांचे जे काही थॉट्स आहेत, मोटिवेटिंग लेक्चर्स आहेत ते आम्ही विद्यार्थ्यांसाठी कायम हे अवेलेबल करून देत असतो. आणि दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी शैक्षणिक फी असणारं मला असं वाटतं की श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय अभियांत्रिकीतलं असावं ज्याची फी सगळ्यात कमी आहे. आज ह्या वर्षी फक्त 55,000 रुपये ह्या अकॅडमिक इयरची फी आपल्या महाविद्यालयाची आहे. याचा उद्देश एकच आहे मॅनेजमेंटचा की बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं उघडी व्हावीत, त्यांच्या शिक्षणामध्ये फीचा मुद्दा हा अडथळा ठरू नये, सर्वांना शिक्षण घेता यावं आणि म्हणून ही आम्ही कायम सातत्यानं कुठल्याही प्रकारे फी वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. जी काही नॅचरल ग्रोथप्रमाणे फी वाढते त्यासाठीच आम्ही फक्त फी वाढवून घेतो, परंतु आर्टिफिशियली असं कुठलाही प्रयत्न करत नाही आणि म्हणून आमची फी ही सगळी कमी आहे. तर तुम्ही पाहूच शकता एवढ्या कमी शुल्कामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग सारखी पदवी होणार आहे आणि तुम्ही खरंच पुणे मुंबई सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कल वाढत असताना
कॉलेजमध्ये एवढ्या सगळ्या अपग्रेड करून सरांनी हे कॉलेज एक वेगळ्या स्तरावर नेलं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच नोट आउट करू शकता. आणि सर मी असे विचारू इच्छिते की तुम्ही जसं की ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, को करिक्युलम ॲक्टिव्हिटी हा शब्द तुम्ही वापरला, जो की खरंच एक वेगळा आहे आत्ताच्या येणाऱ्या जनरेशनसाठी, की त्या ॲक्टिव्हिटी खूप गरजेच्या आहेत. तर त्याचबद्दल तुम्ही काय सांगाल की त्या ॲक्टिव्हिटींचा पदव्युत्तर शिक्षणासोबत कसा समतोल ठेवला पाहिजे? कारण कसं आहे माहिती आहे का, करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे अपार्ट फ्रॉम अकॅडमिक्स. अकॅडमिक्समध्ये तुम्हाला वेगवेगळे विषय असणार आहेत, तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि तुम्ही अभ्यास केला, प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहिली की तुम्ही पास होणार आहात, तुम्हाला डिग्रीही मिळणार आहेत. परंतु त्याचबरोबर NEP काय म्हणते की चांगला माणूस, की ह्युमन व्हॅल्यूज असणारी व्यक्ती त्या शिक्षणामधून घडली जावी. आणि मग ती जर घडवायची असेल तर त्या व्यक्तीजवळ बाकीच्या सुद्धा काही गुण हे असले पाहिजेत. म्हणजे कसं की एक सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी जपलं पाहिजेत. रक्तदान शिबिर आम्ही या महाविद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येक सेमिस्टरला आम्ही कमीत कमी 2 रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करतो, की विद्यार्थ्यांमध्ये ही कल्पना रुजवली गेली पाहिजे की बाबा रे, आपलं समाजासाठी काहीतरी देणं लागतं. मग ते आपण कुठल्या माध्यमातून देऊ शकतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून. आणि आमचं महाविद्यालय, दुसरी गोष्ट असं मी सांगेल की आमचे विद्यार्थी स्वतः पुढाकार घेतात, शिक्षक स्वतः पुढाकार घेतात. आमच्या शेजारी एक दिव्यांगांचं एक स्कूल आहे, आनंद ऋषी जी ट्रस्ट आहे, त्यांच्या ट्रस्टच्या मार्फत एक दिव्यांग स्कूल या आमच्याच अगदी कॉलेजच्या महाविद्यालयाच्या अगदी शेजारी ते रन केलं जातं. तर दरवर्षी आम्ही विद्यार्थी आणि शिक्षक त्यांचे कॉन्ट्रिब्युशन घेतो, जो तो ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे एक कॉन्ट्रिब्युशन देतो. ते सगळं कॉन्ट्रिब्युशनच्या माध्यमातून आम्ही त्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी साधनसामुग्री त्यातून परचेस करतो आणि ती त्या महाविद्यालयाला आम्ही ती डोनेट करतो. म्हणजे याच्यातून एक ठीक आहे, ते डोनेशन झालं, सगळं काही झालं, परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक जाणीव निर्माण होते की बाबा रे, आपलंसुद्धा काहीतरी कर्तव्य लागतं. आज या लोकांना की ह्या दिव्यांगांना समाजाची आवश्यकता आहे, मदतीची गरज आहे, आणि ती मदतीची भावना त्या म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण होईल, ती जोपासली कशी जाईल, या उद्देशाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतो. त्याचबरोबर एक बाल सुधार गृह आहे, जे की औरंगाबाद जो रोड आहे आपला, त्याच्या अगदी शेजारी त्या ठिकाणी ते विद्यार्थी आहेत, 60-70 विद्यार्थी आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही कॉन्ट्रिब्युशन करतो, कलेक्शन करतो. विद्यार्थ्यांकडून 2-2 रुपये, 4-4, 10-10 रुपये असे कलेक्ट केले जातात. त्याच्यातून त्या काही वस्तू घेतल्या जातात आणि त्या विद्यार्थ्यांना त्या वस्तू ह्या डोनेट केल्या जातं. त्याचा फायदा असा होतो की त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळतं. म्हणजे आमच्या त्या कॉन्ट्रिब्युशनमधून शिक्षणासाठी प्रोत्साहन आम्ही त्या विद्यार्थ्यांना देतो, ही एक भावना आमच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. आणि समाजासाठी आपण काहीतरी करतोय, काहीतरी केलंय, याच्यातून तो एक आनंदही निर्माण होतो. तो आनंदही त्या विद्यार्थ्यांना घेता येतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक बाळकडू ह्या महाविद्यालयामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रुजवतो आहोत. आणि त्याचा खरोखरच समाजालाही उपयोग होतोय, विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याच्यामुळं आज बऱ्याचशा माध्यमातून हे झळकतंय आणि त्याचा खूप आम्हाला आनंद वाटतो. नाही, अगदीच बरोबर आणि अभिमानास्पद गोष्ट आहे सर, की तुम्ही ते जसं की बोललात बाळकडू, की तुम्ही रुजवत आहात आमच्यामध्ये, की जेणेकरून पुढच्या समाजाला आणि आमच्या नंतरच्या पिढीला आम्ही सांगू इच्छितो की म्हणजे तुम्ही येणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे कायम लक्षात ठेवा की आपणही समाजाचा देणं आहोत, आपणही गोष्टी देणं गरजेचं आहे. आणि आपण एक अवलंबून आहोत एकमेकांवरती, कारण की जसं प्रत्येकाला जसं की प्रत्येकाला एक इंडिपेंडंट बनायचं असतं, पण तुम्ही ती एक भावना इंडिपेंडंट बनायची बाजूला ठेवली तर आपणही समाजाचं देणं आहोत, आपणही सगळ्यांवर एकमेकांवर डिपेंड आहोत. जसे की मी उदाहरण देऊ इच्छिते की विद्यार्थी जसं गुरुवर डिपेंड आहे, शिक्षकांवर डिपेंड आहे, तसंच आपण दान केल्याने, आपण डोनेशन केल्याने लोकांना मदत होती. हेच मौल्यवान काम सर तुम्ही करताय, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्या संस्था आणि आपलं कॉलेज ह्या गोष्टीला प्रोत्साहन करताय, हे खूप मोठी गोष्ट आहे. सर तंत्रज्ञान झपाट्याने वाढतंय आता. राईट. खूपच म्हणजे आपण ग्लोबलायझेशन डे टू डे आपल्या असं लक्षात येईल की म्हणजे 2 महिन्यापूर्वी जो मी मोबाईल विकत घेतला होता त्याच्यामध्ये फीचर हे होतं, आज 2 महिन्यानंतर त्याचं नवीन मॉडेल आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स व्हर्जन किंवा ॲडव्हान्स एक त्याच्यामध्ये ॲप हे आलेलं आहे की जे 2 महिन्यापूर्वीच्या मोबाईलमध्ये नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे
डे टू डे किंवा डे बाय डे टेक्नॉलॉजी ही बदलते आहे. हे तर अगदी हो. सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. म्हणजे ते जे तंत्रज्ञानाचं ग्लोबलायझेशन झालेलं आहे Yes, हे of खूपच खूपच म्हणजे काय म्हणू शकतो आपण मोठी गोष्ट आहे की जाळं विणलंय तंत्रज्ञानाने की आता तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही. तर त्याचं एक छोटंसं उदाहरण मी आपल्या म्हणजे नक्कीच. सगळ्यांना माहिती आहे ते, असं हो. काही नाही की मी फार नवीन काही गोष्टी सांगतोय, परंतु पूर्वी आपण म्हणजे आता मी थोडंसं अभियांत्रिकी आणि टेक्निकल फील्ड सोडून वेगळ्या नाही, फील्डचा नक्कीच विचार करतो. सांगू मेडिकल एज्युकेशनचा विचार, हो. मेडिकल फील्डचं मी आपण चर्चा करूया. आज तुम्ही बऱ्याच वेळा पेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलला किंवा इवन सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं असेल की रोबोटिक सर्जरी हो. रोबोटिक सर्जरी आज केली जाते बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये. इवन अहिल्यानगर आपल्या शहरामध्ये सुद्धा बरेचसे हॉस्पिटल्स असे आहेत की त्या ठिकाणी सुद्धा ही रोबोटिक सर्जरी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. म्हणजे आज टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो आपण, त्याचा आज पसारा हा खूप वेगाने वाढतो आहे. रोबोटिक्स ॲटोमेशन जी ब्रँच आपण या महाविद्यालयामध्ये चालू केलेली आहे, तर त्या रोबोटिक्स ॲटोमेशन ब्रँचचं ॲप्लिकेशन आपल्याला फक्त मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये पाहायला भेटत नाही आहे, तर ते मेडिकल सेक्टरमध्ये, ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये, पेट्रोलियम सेक्टरमध्ये, ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये आज हे सातत्यानं पाहायला मिळतं आहे. आणि अर्थातच याच्यासाठीचा जो पाठीमागचा जो ब्रेन आहे तो अर्थातच इंजिनियर आहे. हो. मेडिकल क्षेत्रामध्ये आज रोबोट चालतो आहे, परंतु तो रोबोट बनवणारा जो ब्रेन आहे तो इंजिनियर आहे. म्हणजे भविष्यामध्ये असं कुठलंच क्षेत्र राहणार नाही आहे की त्या ठिकाणी अभियंता म्हणतो आपण की इंजिनियर म्हणतो त्याची गरज नसणार आहे. तर त्या प्रत्येक ठिकाणी अभियंत्याची गरज असणार आहे. प्रत्येक ठिकाणी अभियंते हे लागणार आहे. त्याच्यामुळे अभियंत्यांची रिक्वायरमेंट किंवा जे काही डिमांड आहे ॲट ग्लोबल लेवल तो खूप दिवसेंदिवस हा वाढणार आहे. आणि असं काही नाही आहे की आपल्याच म्हणजे देशामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत. तर मी असं म्हणेल की जगाच्या पाठीवर खूप देश असे आहेत की स्टील दे आर इन डिमांड ऑफ एक्सलंट, बेस्ट आणि गुड इंजिनियर्स. जर तुम्ही जर असं सर्वे केला तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या आजूबाजूचे जे काही इंजिनियर्स होऊन गेलेले विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या देशांमध्ये खूप चांगल्या चांगल्या आणि मोठमोठ्या पदावर हे काम करत आहेत. म्हणजे त्या गोष्टीचा खरोखर आपल्याला अभिमान असला पाहिजे. तर हा जो काय आहे हा सगळा टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट आहे. ह्या टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट हा तुम्हाला खूप काही दरवाजे ओपन करून देणार आहेत. त्याच्यामुळे असं काही वाईट वाटून अजिबात घेऊ देऊ नका. काहीतरी कदाचित ती रॉंग कॉमेंट असेल की बिकॉज ऑफ द इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस AI इट इज गोइंग टू गेट रिड्यूस दी एम्प्लॉयमेंट ऑफ एन इंजिनियर. तर असं अजिबात होणार नाही आहे. उलट मी तर असं म्हणेल की AI मुळं किंवा या रोबोटिक्स ॲक्टिव्हेशनमुळं, मशीन लर्निंगमुळं किंवा या नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे जे काही शिक्षण येतं आहे त्याच्यामुळे जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा तुमच्या एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटच्या अपॉर्च्युनिटीज या खूप काही वाढणार आहेत. तेव्हा तुम्ही अजिबात तो निगेटिव्ह आस्पेक्ट काढून टाका. यू जस्ट थिंक पॉझिटिव्हली. लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी, ह्यूज अमाऊंट ऑफ अपॉर्च्युनिटीज इन एव्हरीवेअर, एव्हरी सेक्टर that are going to become available and there will be a huge increase, accelerated increase in the demand. Yes. आता तर ह्या तंत्रज्ञानाच्या जाळ्यामध्ये सर तग धरण्यासाठी तुम्ही काय सांगाल की हे जे जाळं विणलं आहे हे एक त्याच्यामध्ये तग धरण्यासाठी एकमेव गोष्ट एकच मी सांगेल की अपग्रेड युअर नॉलेज कंटिन्युअसली, रेग्युलरली, विच विल कोप अप the requirement of the company. If you could establish that strong bond, I don't think that you will find any kind of a problem. You will definitely survive over there in a very better way. You even can achieve the excellencies, promotions, even you have an opportunity to go to the top in that enterprises. But the thing is what? You have to keep continuously busy and upgraded. Then only it will be possible. कारण कालचं नॉलेज हे उद्या ॲब्सोल्यूट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कायम हे भविष्याकडे बघताना डेव्हलपमेंट काय आहे, ती डेव्हलपमेंट तुम्ही कशी आत्मसात करताय अँड हाऊ यू टॉलरेट दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन युअर फ्युचर. सो कीप इन माइंड दॅट कीप युअर टेम्पो गोइंग ऑन, कीप अपग्रेडिंग युअर सेल्फ
कंटिन्युअस. येस सर शुअर, म्हणजे ह्या गोष्टी लागणारच आहेत. राईट. आणि ह्या सगळ्या गोष्टींनीच तुम्ही तंत्रज्ञानाच्या युगात तग धराल हे तर चांगलंच दिसून येत आहे.